जिल्हा परिषदेत वाहनांची गर्दी होणार. शहरात वाहतूक नियोजन, पार्किंग व्यवस्था, एकेरी वाहतूक आदींचे नियोजन करण्यात आलेले आहे. 36 रस्ते व जागांवर पे अँड पार्किंग सुरू करण्यात आलेले आहेत. या पार्किंगचा ठेकाही एका खाजगी ठेकेदाराला दिलेला आहे. शहरात लवकरच पार्किंग सुरू होणार आहेत. पे अँड पार्किंगमुळे आता जिल्हा परिषदेच्या आवारात पार्किंगची वाहने वाढणार आहेत. जिल्हा परिषदेच्या आवारात या अगोदरच दुचाकी वाहने पार्किंग मोठ्या प्रमाणात केले जात होते. आता पे अँड पार्कमुळे दुचाकी पार्किंगची वाहने वाढण्याची शक्यता व्यक्त होत आहे. त्यामुळे आता जिल्हा परिषद प्रशासनाला खबरदारी घ्यावी लागणार आहे. प्रत्येक पार्किंग होणारे वाहन नेमके कोणाचे याची माहिती घ्यावी लागणार आहे. राज्यासह अहिल्यानगर जिल्ह्यातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी पाहत रहा सनवार्ता न्यूज चॅनल. लाईक करा, सबस्क्राईब करा सनवार्ता न्यूज चॅनलला.